मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग सकाळी जरा उशिराच पाठवला त्यांनी, पण कालच्यापेक्षा तरी बरा लवकर आला. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन विचार करतोय सायली आणि तिच्या आईबाबांमध्ये काहीच साम्य वाटत नाहीये. आता मला त्यांची DNA टेस्ट करावीच लागेल, पण ही गोष्ट मी सायलीला सांगू का? आता अर्जुनला आठवतं की सायली म्हणजे तिला जर सांगायला गेला तर सायली कोलमडून जाईल. त्यामुळे तो विचार करतो की नको, सायलीला जर सांगितलं तिला स्ट्रेस येईल. DNA रिपोर्ट आले की मग तिला सांगेल सगळं. पण आता DNA टेस्टसाठी मैना काकू आणि सायलीचे सॅम्पल मला मिळायला हवे. त्यांना न कळता मी कसे सॅम्पल मिळवू? अर्जुन विचार करतच असतो. तेवढ्यात सायली येते आणि म्हणते, काय हो, अजून काम सुरू आहे का तुमचं? आणि प्रेक्षकांनो, आज ना एपिसोडच्या शेवटी या बबली म्हणजे प्रियाच्या सगळ्या बहिणी पण आल्यात बरं का, 3-4 जणी. अर्जुन आल्या आल्या म्हणतो, किती उशीर लावलायस तू सायली? सायली म्हणते, अहो बाबांना सूप हवं होतं. अर्जुन म्हणतो, एवढ्या रात्री सूप? सायली म्हणते, हो ना, एवढ्या रात्री त्यांना सूप दिलं, केलं, सगळं आवरलं आणि मग आले. अर्जुन म्हणतो, काय ग सायली, किती करत असतेस तू? थकली असशील ना? सायली म्हणते, नाही थकले नाहीये हो एवढी, पण डोकं जरा जड झालंय. अर्जुन म्हणतो, डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ का तुला? का थोडंसं औषध देऊ, गोळी देऊ? सायली म्हणते, मी काही आजारी नाही पडली आहे, लगेच धावाधाव नका करू. अर्जुन म्हणतो, असं काय करतेस सायली? अगं मला शिंक जरी आली तर तू किती धावाधाव करतेस? थांब थांब, मी थोडासा बाम लावतो तुझ्या डोक्याला. सायली म्हणते, नको, राहू द्या, तुमचं काम आवरा आणि बसा बरं इथे माझ्यासोबत. अर्जुन म्हणतो, अरे मला कुठे काम आहे, चला या बसूयात आपण. दोघेही जण आता तिथे बसलेत टेकून दिवाणला आणि छान गप्पा मारताय. आता बघा अर्जुन मात्र सायलीचा तो केस घ्यायचा प्रयत्न ते DNA सॅम्पलसाठी. अर्जुन मनात विचार करत असतो, हिला आता हेड मसाज देतो म्हणजे तो केस घेता येईल हिचा DNA सॅम्पलसाठी. आता तो सायलीला म्हणतो, सायली मी तुला मस्त मसाज देतो, मी तेल गरम करून आणतो. सायली म्हणते, नाही हो, बसा तुम्ही गप्पा मारा, माझ्यासाठी तेच एक औषध आहे. अर्जुन म्हणतो, सो स्वीट सायली, मला माहिती आहे मी औषध आहे, पण मीच तुला मसाज दिला तर तुझा हेडेक गॉन होईल ना. थांब थांब मी आणतो. पण पुन्हा सायली त्याचा हात धरून म्हणते, बसा ना, हो सांगितलं ना तुम्हाला, नकोय मला मालिश वगैरे, तुम्ही फक्त इथे बसा आणि माझ्याशी गप्पा मारा. अर्जुन म्हणतो, अगं पण मग जरा गरम करून आणलं असतं ना तेल. सायली आता चिडते वर का आणि म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? तुम्ही हे असं करताना मग अजून माझं डोकं दुखतं. बसा ना जरा शांत. आहो फक्त शांत बसा आणि माझ्याकडे बघत बसा, मला बाकी काही नकोय असं म्हणते सायली. आणि आता अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवते बोलता बोलता. पुढच्या सीनमध्ये मैना आणि हा सदाशिव दाखवलेत. सदाशिव आणि मैना दोघेही त्यांच्याजवळ ते जमलेले पैसे मोजतात. अर्जुनला 10,000 रुपयाचं बक्षीस मैनाला द्यावं लागलं बरं. मैना सगळे पैसे मोजते आणि हसायला लागते. सदाशिव म्हणतो, वा ग वा मैने, एवढे पैसे एकदम कधीच पाहिले नव्हते ग. काही म्हण बघ, कुलपाच्या खेळात तू मैदानच पार पाडलंस ग. नाही, कोणाला कळायच्या आत तू कुलपात लगली किल्ली ती पिन घालून पार झाली ग, कोणाला कळलं पण नाही. मैना म्हणते, मग अहो अशी आयडियाची कल्पना होती ना ती, अशी कुलपात पिन घालायची आणि असं खटकन उघडलं का पटकन ते कुलूप उघडतं, कोणाला समजत पण नाही. प्रेक्षकांनो, इथे मला एक प्रश्न पडलाय, यांनी जेव्हा सायलीचा ड्रेस अर्जुनने शिवून घेतला होता तेव्हा केवढी शिलाई घेतली होती? खरंच यांना एवढी इन्कम नसेल का हो? म्हणजे एका ड्रेसचे त्यांनी जवळजवळ 4,000 रुपये घेतले होते. असे महिन्याला कमीत कमी 5-6 ड्रेस सहज शिवत असतील ना ते. तर असो, मैना आता म्हणते, आहो बहुतेक सायलीनं पाहिलं मला त्या कुलपात पिन घालून उघडताना, पण बोलली नाही काही. गरीब बिचारी पोर आहे हो स्वभावानं. सदाशिव म्हणतो, ए मैने, ती नुसती गरीब बिचारी नाहीये, गरीब बिचारी सोन्याचं अंड देणारी कोंबडी हाय ती. आता आपले दिवस पालटले ग मैने. हात पुढे केले की नोटाच नोटा, हा हात पुढे केला की नोटाच नोटा, तो हात पुढे केला की नोटाच नोटा. मैना म्हणते, आपल्याला तिजोरीची चाबी मिळाली आहे, कुठलं पण कुलूप उघडणारी मोठी पिनच सापडली म्हणा ना. आणि दोघे नवरा बायको मोठ्या मोठ्याने हसायला लागतात. तर बघा, आता या मैनाच्या 3 पोरी पण येणार आहेत बरं का. आता पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय. सायलीला बसल्या बसल्या आता झोप येत असते. अर्जुन विचार करत असतो, सायलीचा केस कसा काढू मी आता, कसा काढू, कोणता काढू, इकडचं काढू का तिकडचं काढू? हा केस काढण्यापेक्षा माझी केस बरी रे देवा. आता सायली म्हणते, अहो
असं काय बघताय शिक्षा दिल्यासारखे? काय झालं? अर्जुन म्हणतो कुठे काय, काही नाही काही नाही, बोल ना बोल. आता सायली म्हणते म्हणजे काहीतरी गप्पा मारायचा म्हणून तिने आपला विषय बदललाय. ती म्हणते आई आज खुश होती हं, तिला 10,000 रुपये बक्षीस मिळाले तेव्हा किती आनंदात होती ना ती. तिने 10,000 रुपयासाठी किती खस्ता खाल्ल्या असतील नाही आतापर्यंत. अर्जुन सायलीला म्हणतो त्या रुपयांसाठी तुझी आई किती धडपड करत होती ते मी बघतच होतो म्हणा. आता हे त्याने टोमणा मारल्यासारखं बोललंय. सायली आता त्याच्या खांद्यावरती असं डोकं ठेवते अर्जुनच्या अल्लात आणि अर्जुनला म्हणते हातात पुरेसे पैसे नसल्यावरती काय दुःख होतं ना ते सगळं अनुभवलंय मी आश्रमामध्ये. आता हिचं काटकसर करणं वेगळं आणि हे तर चोर आहेत प्रेक्षकांनो, जे प्रियाचे आई बाबा दाखवलेत ते. आता सायली अर्जुनला अनुभव सांगत असते की आम्ही आश्रमात लाईट गेल्यावरही बिचारी मुलं मेणबत्तीने अभ्यास करायचे. म्हणजे असं ती त्याच्याशी गप्पा मारत असते अर्जुनशी, तेव्हा हा अर्जुन तिच्या डोक्यावरचा केस काढायचा प्रयत्न करत असतो बरं का. म्हणजे याला काही उमजे ना की तो केस उपटावा तर कसा उपटावा. तसंही प्रेक्षकांनो त्याने असे खालून केसांना असा नुसता हात जरी लावला असता ना तसे बरेच 2-4 केस हातात आले असते. असे जनरली येतात म्हणा, उपटायची गरज नव्हती. असो, तर असं अर्जुनला बिचारायला माहिती नसावं. आता सायली त्याच्याशी बोलत असते माझ्या आईबाबांचं कसं झालं असेल हो, त्यांनी किती काटकसर केली असेल आतापर्यंत. हा आपला तिचा केस काढण्यात मग्न आणि ही गप्पा मारण्यात मग्न. आता अर्जुन पुढे काही करणार तेवढ्यात सायली म्हणते काय चाललंय हो तुमचं, मी काय बोलते तुम्ही काय करताय. आता अर्जुन म्हणतो अगं कुठे काय, मी हेड मसाज देतोय तुला सायली. लगेच तो केस उपटायचं सोडून तिला हेड मसाज द्यायला लागतो. सायली म्हणते नाही तुमचं लक्षच नाहीये माझ्याकडे, जा सोडा बरं. काय तुम्ही केस तोडलात माझा. आता त्याच्या गडाळीमध्ये अडकतो सायलीचा केस बर का आणि तो खुश होऊन जातो आणि म्हणतो अरे चा केस तर तुटला, सॉरी सॉरी. सायली म्हणते अगं बाई किती जोरात ओढला तो केस. अहो बाहेर कोणीतरी आहे वाटतं. आता खटकन आवाज येतो कसला तरी पडायचा आणि मग सायलीला वाटतं नेहमीप्रमाणे प्रिया यांच्या गप्पा ऐकायला बाहेर उभी असावी. सायली म्हणते आपल्या गप्पा कोण ऐकणार, दुसरं कोणीतरी आहे बाहेर. आता अर्जुन आणि सायली असे दबक्या पावलानं हळूहळू दार उघडतात. दार उघडल्या क्षणी बाहेर कोणीच नसतं. बाहेर इकडे तिकडे बघतो अर्जुन खोलीच्या, पण कोणीच नसतं. कसला आवाज झाला काही कळलंच नाही. आता बघा अर्जुन पुढे येतो, सगळीकडे बघतो पण कोणीच नाहीये. सायलीला तो येऊन सांगतो अगं सायली बाहेर कोणीच नव्हतं. पुन्हा खोलीचं दार लावून म्हणतोय नाहीये कोणी बाहेर. सायली म्हणते चला झोपावर तुम्ही पण आणि मीही झोपतो. आता सायलीचा तो केस अर्जुनच्या गडाळीला अजून तसाच लटकलेला आहे. आता त्याने तो केस आल्हाद असा एका कॅरी बॅगमध्ये टाकलाय बरं का काढून आणि त्याच्या लॅपटॉपच्या बॅगमध्ये ठेवून दिलाय. सायली म्हणत असते काय करताय तुम्ही, याला ऐन वेळेवर कॅरी बॅग बरी सापडली पण सापडली. सायली म्हणत असते अहो झोपा ना. अर्जुन म्हणतो हो आलो आलो, अगं एक पेन ड्राईव्ह ठेवतोय बॅगमध्ये आणि आलोच आलोच. आता सायली म्हणते बरं लवकर आटपत जा, किती उशिरा झोपता. आता ती तिची झोपून जाते आणि याने याचा तो केस आपला त्या कॅरी बॅगमध्ये टाकलाय आणि झोपी गेलाय. आता बघा प्रेक्षकांनो त्याने मैनाचा केस सुद्धा उपटलाय बरं का चालता चालता. तो कसा ते पुढच्या सीनमध्ये तुम्हाला दिसेलच. आता बघा ही प्रिया रात्री विचार करत असते, बहुतेक प्रियाच असावी ना बाहेर, कारण त्यांनी दाखवलं नाही पण ती आता रात्रीची तिथे फेऱ्या मारतीये आणि विचार करतीये ही मैनावती कशी माझ्यासारखी वागत होती. सगळेजण संशयाने माझ्याकडे बघत होते. अर्जुन आणि सायलीला संशय यायच्या आत मला काहीतरी करायला हवं. मी काय करू, कसं पटवून देऊ सगळ्यांना की मैना आणि सायलीच सख्या मायलेकी येते. तिच्या मनात काय येतं कोणास ठाऊक प्रियाच्या मनात. आता ती विचार करते की या मैनाच्या आणि सदाशिवच्या खोलीत जावं. इकडे मैना सदाशिव पैसे काही सोडे ना मोजायचे. आता तेवढ्यात त्यांचा दरवाजा वाजतो, तेव्हा मैना आणि सदाशिव पटापटा पैसे लपवतात अंथरुणामध्ये आणि दार उघडल्यावरती त्यांना कळतं की दाराबाहेर आली आहे प्रिया. प्रिया म्हणते झोपले होते का तुम्ही. लगेच ती मैनावती म्हणते तू आमच्या खोलीत. प्रिया म्हणते हे काय तुमच्या खोलीत पाणी ठेवायला आले होते मी. मैना म्हणते हो का, आणि इकडे ते पाणी, जा आता जा. लगेच प्रिया म्हणते अहो खरं तर तुमची माफी मागायला आले होते मी. लगेच मैना म्हणते केलं तुला माफ, जा जा निघ आता. लगेच प्रिया म्हणते अहो एक मिनटं जरा सांगायचं होतं, माझा राग प्लीज आमच्या सायलीवर काढू नका. नाही काय ना आमची सायली खूप लाघवी मुलगी आहे हो. नाही तुम्ही ना तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. ती ना म्हणजे जसे वागती ना तसे तुम्ही वागा. अहो एकदा का सायलीने कोणाला जीव लावला ना
की त्याची साथ ती कधीच सोडत नाही बघा. सदाशिव म्हणतो जा आता, तुझे फुकटचे सल्ले नकोय आम्हाला. तरी प्रिया काही जायला तयार नाहीये. प्रिया म्हणते अहो तुमच्याकडनं जर एखाद्या वेळेला चूक झाली किंवा काही गुन्हा जरी झाला तरी सायली जर तुमच्यावर जीव लावत असेल ना तर ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. मग तुम्हाला टेन्शन घ्यायचं कारणच नाही. मग तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही बिंदास वागू शकता. आता तिचं हे बोलणं मैनावतीला भलतंच पटलं. मैनावती सदाशिवकडे अशी बघते बरं का, आणि मग प्रिया अशी स्माईल करते. तिला कळलंय की तिला जे पोचवायचं होतं यांच्यापर्यंत ते पोहोचलंय. मला काही कळलं नाही प्रेक्षकांनो नेमकं काय झालं. मैनावती म्हणते हा जाय जाय, अगं जास्ती जागरण झालं तर माझं पित्त खवळतं, जा जा झोप, तू झोप, मी पण झोपते. असं म्हणून आता हिने हकलून दिलं प्रियाला. प्रिया गेल्यावर सदाशिव म्हणतो मैने हिच्या बोलण्यात येऊ नको, लय आगाऊ पोरगी आहे ही. मैना म्हणते हिच्या आई बापानं ना इथे तिथे काड्या घालायचं शिकवलंय फक्त या पोरीला. हे बघा आपल्याला सगळं माहितीये, काही झालं तरी सायलीचा पदर सोडायचा नाही, म्हणजे आपल्या खिशात फक्त पैसेच पैसे राहणार. सदाशिव म्हणतो पण हे कोणाच्या डोळ्यात येतं कामा नये, त्या तन्वीच्या तर नाहीच नाही. आणि आता पुढचा सीन बघा. पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय की सगळेजण आता भाऊबीज असल्यामुळे नाश्त्याला बसलेत आणि सायलीने मस्तपैकी पोह्याचा बेत ठेवलाय भाऊबीजेला. प्रिया मात्र बिचारी एकटीच तिथे बसली आहे. सायलीची साडी खूप सुंदर आहे प्रेक्षकांनो, आणि कॉम्बिनेशन तर अतिशय उत्कृष्ट. सायलीला पण बिचारीला माझ्यासारखी सर्दी झाली आहे. सायली म्हणत असते की बाबा तुमच्यासाठी शेंगदाणे काढून ठेवलेत पोह्यातले. पूर्णाजी म्हणतात किती दिवसानंतर सायलीच्या हातचे पोहे खाते मी. काही लोकांची अशी स्पेशालिटी असते प्रेक्षकांनो. काही लोकांना काही पदार्थ खूप खास पद्धतीने बनवता येतात. पदार्थ तसा साधा असतो पण चव आणणारे हात मात्र वेगळे असतात. आता कल्पनाताई म्हणतात सायली तुला सगळ्यांच्या सवयी बऱ्या लक्षात राहतात ग. इकडे प्रियाला पोहे खायचे असतात म्हणून अशी बसलेली असते बिचारी डोळे लावून. तर असो, आता अर्जुनराव आले तिथे आणि विचार करतायत की मी आता सायलीचा तर केस घेतला पण मैनावती काकूंचे कसे घेऊ केस. तिच्या आईचं किंवा बाबाचं सॅम्पल मिळायला हवं. केसच मिळाला तर बरं होईल. अस्मिता म्हणते ए अर्जुन अरे खाली बस ना पोहे खायला. अर्जुन म्हणतो हो हो बसतो बसतो. अस्मिता म्हणते सायली मामी थोडे पोहे दे ना अजून. आता तेवढ्यात बाहेरून आली आहे बरं मैना आणि कणत कुथत येत असते. आता सायली म्हणते अरे देवा आई काय झालं ग. कल्पनाताई म्हणतात अगं त्यांना ते आमवाताचा त्रास होतो ना, त्यामुळे त्यांना असा होत असतो असं वाताचा, त्यामुळे ना त्यांचे पाय असे दुखतात कधी कधी. आता सगळेजण आश्चर्यानेच बघायला लागतात त्यांच्याकडे. आता अर्जुन या गोष्टीचा बघा कसा फायदा घेतो आणि मैनावतीचा केस उपटतो. आता लगेच अर्जुन म्हणतो बाबा काय झालं आईंना. आता मैनाचा हात धरून म्हणतो या आई या, जास्ती दुखतंय का तुमचा पाय, डॉक्टरांकडे जायचं का, हॉस्पिटलमध्ये जायचं का. मैना म्हणते अहो नको नको, ते असं होतं थोड्या वेळ आणि मग थांबतं थोड्या वेळानं. मग अर्जुन म्हणतो बसा बसा इथे बसा. आता अर्जुन त्यांना तिथे टेबलावर बसवत असतो. आता तेवढ्यात प्रतापराव म्हणतात बघितलं का सदाशिव भाऊ जावई असावा तर असा. मैनावती आता तिथे खुर्चीवर बसत असते तेव्हा अर्जुनने तिचा आल्हाद केस उपटलाय मागून आणि जोरात ओरडते मैनावती. मग अर्जुन म्हणतो काय झालं काय झालं. मैना म्हणते काही नाही झालं, जरा माझ्या पायात कळ आली बघा. अर्जुन आता तिला खुर्ची देतो आणि म्हणतो बसा बसा सावकाश बसा. मैना आता तिथे बसली बरं का खुर्चीवर नाश्ता करायला. आता अर्जुनला केस मिळायचा होता तो मिळाला. त्याने पटकन तो केस असा त्याच्या मुठीत ठेवलाय आणि आता इकडे तिकडे बघतो कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून. पुढचं सीन त्यांनी महिपतचा दाखवलाय. महिपतला काही करमेना, दिवाळी आहे, त्याची पोरगी असून नसल्यासारखी झाली आहे त्याला. तो विचार करतोय काय करावं, माझी पोरगी ज्या परिस्थितीतून त्या जेलातून सुटली तिला घरातही राहता येईना. आता तो साक्षीला फोन करतो बरं का. तिकडनं साक्षी म्हणते हॅलो हां समीरा शेखर हिअर. त्यावरती महिपत म्हणतो महिपत हिअर. साक्षी म्हणते काय अण्णा बोला ना. महिपत म्हणतो काय ग पोरी, अगं तुझी काळजी वाटत राहते, माझा जीव वर खाली होतो ग. तिकडनं साक्षी फक्त आपल्याला ऐकवलीये दाखवली नाहीये. साक्षी म्हणते अण्णा मी ठीक आहे, मुख्य म्हणजे मी जेलच्या बाहेर आहे ना, कशाला टेन्शन घ्यायचं. महिपत म्हणतो अगं पण तू माझ्या जवळ पाहिजे ना पोरी, तसं करता येत नाही ना, तू एकटी राहते ना तिकडे. आता साक्षी तिकडनं म्हणते साक्षी शिखरे कधी एकटी नाही राहायची अण्णा, तिला सगळ्यांची मदत मिळायची. मग साक्षीची समीरा शेखर झाल्यावर तिला मदत मिळणार नाही असं का वाटतंय तुम्हाला. मग महिपत म्हणतो
अगं असं काय करते लेकरा. साक्षी म्हणते महिपतला की अण्णा मी एकटी नाहीये. महिपत म्हणतो पोरी हे बोलायला सोपं आहे, अगं कोण आहे तुझ्या सोबत. त्यावरती साक्षी म्हणते अण्णा मी खरं सांगते मी एकटी नाहीये, लवकरच मला कोणीतरी जॉईन होणार आहे. महिपत तिला विचारतो कोण कोण जॉईन होणार आहे तुला. आणि आता हा सस्पेन्स त्यांनी थोडासा राहू दिलाय तसाच, कारण साक्षीला कोण जॉईन होणार आहे हे त्यांनी अजून रिव्हील नाही केलंय. तर बघा आता पुन्हा इकडे सुभेदारांचं घर दाखवलंय. ओवाळणीची सगळी तयारी झाली असं सायली म्हणत असते. मग आता लगेच कल्पनाताई म्हणतात फराळाचं दे सगळ्यांना, मग ऑप्शन करून घेऊ. मैना म्हणते हो चालेल ना, आम्ही पण फराळाचं करून घेतो आणि भाऊबीज बघतो. तेवढ्याच सायलीला आता एक पत्र आलंय. आता सायली ते पत्र रिसीव्ह करते. तर ते जे पत्र आहे ना ते शोक संदेशाचं आहे. मैपतचं पत्र सुभेदारांच्या घरी पोहोचलंय. सायली ते पत्र वाचते आणि विचार करते अच्छा मैपत शिखरेने साक्षीच्या कार्याला बोलवलंय. तर सायली मनात विचार करत असते कमीत कमी पोरीच्या दुःखाने हा माणूस सुधारला तर बरं होईल. आता सदाशिव विचारतो काय ग सायली काय झालं. सायली म्हणते काही नाही. आता सायलीने ते पत्र कुठेतरी ठेवून दिलंय बरं का, कोणाला दिसू नये म्हणून. लगेच अस्मिता म्हणते काय रे अर्जुन लक्षात आहे ना आज काय आहे. अर्जुन म्हणतो किती गोड बोलतेस ग अस्मिताई, लक्षात आहे माझ्या सगळं लक्षात आहे. अगं पूर्णाजी 15 दिवसापासून माझं डोकं खातेस. भाऊबीजीच्या दिवशी काय घेणार आहेस तू काय घेणार आहेस तू. अस्मिता म्हणते चल शहाण्या मी तुला असं कधी विचारलं. मग लगेच अर्जुन म्हणतो अगं विचारलं नाही पण कशी करते बघ ना. हे अर्जुन हे बघ ही लिंक बघ ना, हा ड्रेस किती छान आहे, हा हार बघ ना किती सुंदर आहे, अरे कसला मस्त नेकलेस आहे नाही. मग लगेच पूर्णाजी म्हणतात काय ग अस्मिता याला भावाचं डोकं खाणं म्हणतात बरं. अस्मिता म्हणते मग आता भाऊ नाही देणार ओवाळणी तर कोण देणार. लगेच आता पूर्णाजी कल्पनाताई सगळे हसायला लागतात. लगेच अर्जुन म्हणतो देणार आहे बाबा, अर्जुन मामा देणार आहे तुला ड्रेस, तू ज्या लिंक पाठवल्या आहेत ना त्या लिंकवरनच तुला ड्रेस देणार आहे मी. लगेच अस्मिता खुश होऊन म्हणते चला तर मग अर्जुन मामाला लगेच ओवाळूया म्हणजे ड्रेस मिळेल. आता बहिणीचं एक असतंच लाडं बोलणं. असो आता सायली लगेच विचार करायला लागते माझ्या नशिबात भावाचं सुख कधी आलंच नाही, इथे आल्यावर कमीत कमी अश्विन भाऊजीला तरी ओवाळायचे मी. आता सायलीचं ते मनातलं मनात बोलणं कदाचित पूर्णाजीला कळालं असावं. त्या सायलीला म्हणतात ए सायली बेटा काय झालं ग, ये बस बरं अशी माझ्याजवळ ये बस. आता सायली तिथे पूर्णाजीच्या जवळ बसली आहे. ती थोडीशी नाराज असते. अर्जुन म्हणतो मागच्या भाऊबीजेचा विचार करतेस का. अश्विन आता तिथेच बसलाय बरं का. अस्मिता टोमणा मारते आणि म्हणते जाऊ दे सायली तो विचार करूच नकोस. नाही तुझा जो मागच्या भाऊबीजेचा भाऊ होता ना तो यावर्षी तुझ्याकडनं ओवाळून घेणार नाहीये सायली. अश्विन म्हणतो तू मला टोमणा मारतेस ना अस्मिता ताई मुद्दाम. अस्मिता म्हणते टोमणा कशाला मारू, मी डायरेक्टच बोलते तुला. पूर्णाजी म्हणतात राहू द्या आता भांडू नका, उगी बहीण भावाच्या सणामध्ये कडवटपणा नको. लगेच प्रतापराव म्हणतात अगं सायली तुला भाऊ नाही म्हणून काय झाला, अस्मितासारखी बहीण आहे ना तुला. मग लगेच अस्मिता म्हणते म्हणजे काय आहेच की. आता प्रेक्षकांनो त्यांनी चैतन्याचा विचार करायला हवा होता, म्हणजे चैतन्य पण आहेच की सायलीचा मानलेला भाऊ. तर असो आता तेवढ्यातनं दोघी तिघी पोरी आल्यात बरं का. एक पोरगी इतकी फॅशनेबल आहे आणि एक अशी साडी नेसून आली आहे, एक पंजाबी ड्रेसवर एक स्लीवलेसवर, अशा तिघी जणी आल्यात. आल्या त्या जोरात ओरडतात ए बबले. आता प्रिया घाबरते ना त्यांच्याकडे बघून. आता बघा त्या सगळ्या जणी सायलीकडे पाहत असतात. सायली त्यांना बघून जरा बांबावूनच जाते. त्या तिघी जणी जरा अशा वेगळ्याच दिसतात बरं का, म्हणजे लुक म्हणून नाही पण त्यांचं वागणं बोलणं काहीतरी विचित्र वाटलं. आता बबली म्हणल्यावर प्रिया त्यांच्याकडे पाहायलाच लागते. प्रियाला कळलंय की या आपल्या बहिणी आहेत आणि सगळेजण त्यांच्याकडे पाहायला लागतात आणि प्रेक्षकांनो एपिसोड इथेच संपून जातो. पण पुढच्या भागात मज्जा येणार आहे बरं का. या प्रियालाच बबली समजतात त्या पोरी सगळ्या आणि प्रियाला छळायला लागतात. ए बबले अगं कशी आहे तू. मैना सांगते या माझ्या पोरी आहेत टीना मीना आणि रीना. आता त्या प्रियाला त्रास देत असतात आणि इकडे अर्जुनने चैतन्याला DNA सॅम्पल दिलेत आणि सांगितलंय की हे सॅम्पल चेक करून आण आणि मला रिपोर्ट व्यवस्थित दे. बरं प्रेक्षकांनो मालिकेचा नवीन प्रोमो त्यात त्यांनी असं दाखवलंय की आता अर्जुन आणि सायली बाहेर चाललेले असतात तेव्हा मैनावती आणि सदाशिव रस्त्यात चक्क भीक मागताना सायलीला दिसतात आणि सायली त्यांना घरी घेऊन येते. आणि आता अर्जुन आणि तिच्यामध्ये डिस्कशन दाखवलं त्यांनी घरी आल्यावर. अर्जुन म्हणतो DNA रिपोर्ट तर पॉझिटिव्ह निघाले. तर सायली म्हणते कोणीही रिपोर्ट बदलू शकतं अहो, मला असं वाटते की हे माझे खरे आई बाबा नाहीच आहेत. म्हणजे आता सायलीला पण शंका येणार आहे यांच्या वागण्या बोलण्यावरनं
की हे तिचे खरे आई वडील नाहीयेत म्हणून. येणारे भाग इंटरेस्टिंग असणार आहे, यात शंका नाहीये. म्हणजे DNA रिपोर्ट बदललेच जाणार आहे, हे मात्र खरं आहे. आता ते रिपोर्ट कोण बदलणार आहे हे आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. आजचा एपिसोड हा असा होता. कसा वाटला मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या भागासाठी मी उत्सुक आहे. प्रियाची फजिती बघायला मजा येणार आहे. प्रियाच्या बहिणी कशा दाखवल्या ना त्यांनी, मजा येते हा प्रेक्षकांनो हा ट्रॅक बघायला. तुम्ही काही म्हणा, आजचा एपिसोड ना त्यांनी जरा उशिरा पाठवला 7:30ला, त्यामुळे आजचा रिव्ह्यू द्यायला पण उशीर झाला हो प्रेक्षकांनो. तिकडनं एपिसोड आल्याशिवाय मला रिव्ह्यू देता येत नाही तुम्हाला. तर असो, असा होता आजचा भाग. कसा वाटला कमेंट करून सांगा. मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.